कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे. सखियां ने सजना है
भी सवरना है अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे मैं तेरे इंतजार च तक दिया राह अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तो सजना वे सलमा से तारों वाली शगना देश अब आए रे बनों से बनने के मिलने की जोरत लाए रे शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए सलमा से तारों वाली शगना देश अब आए रे बनों से बनने के मिलने की जोरत लाए रे शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए शहनाई यूं गूंजे सबके आंखें भर आए ओ 16 बरस के 2 कदम चौखट के बाहर क्या गए तेरी कुड़माई के दिन आ गए हाय बन्नो परदेसिया के देश के चौबारे तुझको भा गए तेरी कुड़माई के दिन आ गए ले रहा सब लाए तेरी माई बाबुल का घर बार है हो गेंदा गुलाबों से सजे डोली तेरी तैयार है झूलों के मौसम समोर या ठिकाणी येत असतात आणि खरं तर आता ताई एवढं इमोशनल झाल्यात मला आणखीन त्यांना इमोशनल करावंसं वाटत नाहीये पण शेवटी पर्याय नाही आणि आपल्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे फक्त माझी एकच इच्छा आहे की तुम्ही पुन्हा ढसाढसा रडू नका तर आपल्या मामांच्या वतीनं आपल्यासाठी एक अतिशय छान असं गाणं हे तयार केलेलं आहे ते गाणं आता आम्ही या ठिकाणी आपल्याला ऐकवणार आहोत सगळ्या परिवाराला या ठिकाणी मी ऐकवणार आहोत मामाला विनंती आहे मामांनी या सगळ्यांनी गाण्याकडे लक्ष द्यायचं मामाच्या गावात जशी रंगत आली चिकूच्या हसण्यात जशी चांदणी झोळी गोड शब्दांचे सूर नात जुळलं जिव्हाळी
जपून ठेवा चिकूच्या लग्नाचा करा आनंद मामाच्या ओटीत सोना चिकूच्या हाती फुलाचा मोहर केळवणात झिंगाट होऊ दे गावाचं अंगण सजवू दे आज एकदा जोरदार टाळ्या मामांसाठी या ठिकाणी वाजल्या पाहिजेत. अतिशय छान अशा प्रकारचं हे गाणं ताईंसाठी या ठिकाणी मामांनी तयार करून घेतलेलं आहे खास. आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडलं असेल. कोणाकोणाला सगळ्यांनाच आवडले ना. खूप छान आणि खूप मेहनत केली आहे मामांनी या ठिकाणी. यानंतर आपण कार्यक्रमाला पुढे नेऊया. मी खर्डे परिवारातील सदस्यांना विनंती करतो, जितेंद्र विष्णुपंत खर्डे यांचं संपूर्ण कुटुंब, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी मानपान करण्यासाठी मंचावरती यायचंय आणि संपूर्ण कडू पाटील परिवाराचं या ठिकाणी आपण मानपान करायचं आहे. ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करत आहे. लागली थांबना तू कळू दे थांबना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी किनाच रावणी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना फुलकीचा फुल तो इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा. आणि तो कार्यक्रम असा ठेवला का सगळ्यात जुन्या नातेवाईकांची ओळख, जुन्या नातेवाईकांची गाठ भेट लग्नात तर होतेच, परंतु या निमित्तानं मुलीचे मामा म्हणून त्यांनी फार मोठा इथं आमच्या कडू पाटील परिवारांचा सत्कार केला. याविषयी मी कडू पाटील परिवार आणि खर्डे पाटील परिवार या दोन्ही परिवारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे नातेवाईकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माता भगिनी, मित्रपरिवार, विविध क्षेत्रात आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो. आज आमच्या कडू पाटील कुटुंबाची एक सुशिक्षित डॉक्टर झालेली मुलगी चिकू तिचा शुभविवाहाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी आपले वितू भाऊंचे मी आभार मानतो. खरं तर त्यांचं ते हेच काय त्यांनी तो कार्यक्रम घडून आणला. मी त्यांना म्हणलो होतो एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही काही करू नका, छोटासा कार्यक्रम करा, 2-4 लोक बोला, आमचे 2-3 लोक येतील, घरातल्या घरात हा कार्यक्रम करून टाका. पण नाही म्हणे मला कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही काय आडवे पडू नका. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणून तुम्ही करून घ्या, काय अडचण आहे, आमची काय गमत नाही. म्हणजे तुमची इच्छा आहे. तुम्हाला चिकूला जी मामा तेवढी एकटीच आहे. मामाने तिचा घरोबरप्रमाणे स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वच जण या ठिकाणी आलो. खरं तर म्हणजे आमचं कडू पाटील परिवाराचं जे महत्त्व आहे, आमचे सगळ्यात थोरले बंधू भाऊ
भाऊ या नात्याने मी आमच्या परिसरात प्रसिद्ध, चाळीस गावात प्रसिद्ध आहे. कारण आम्ही 5 भाऊ आणि 5 गावांवर लहानपणापासून प्रेम करणारे आमचे बंधू भाऊ, आणि आम्ही भाऊ म्हणत होतो. भाऊंच्या आमच्या पाठीमागं संपूर्ण गाव आणि परिसरही त्यांना भाऊ म्हणायला लागले. आज ते या ठिकाणी नाही आहेत, त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे, पण तशी त्यांची ती मेमरी वगैरे जेवण खावण अतिशय उत्तम आहे. ते या कार्यक्रमाला येणं गरजेचं होतं, पण त्यांना ती स्वप्नीलना काही थंडीमुळं काही येऊन दिलं नाही. तरी पण या ठिकाणी मी त्यांच्यातर्फे आमच्या कुटुंबाचं हे मोठं योगदान मी असं समजतो. भाऊने आमच्यासाठी लहानपणापासून जी सेवा केली, आमचं जे कुटुंब वाढवलं, त्यात आमच्या भाऊंचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे जे आवर्जून सांगावं लागतं. कारण वडील वाढल्याच्या वेळेला मी तिसरीला होतो. अशी लहान लहान मुलं आम्ही 4-5 भाऊ. त्याचा तो सांभाळ भाऊंनी आमच्या पाठीमागं आमच्या सगळ्यांचं स्वागत. भाऊंनी फार मोठं जीव लावलं, आमच्या कुटुंबाला लावलं. भाऊंनी आमचे नातेवाईक सुद्धा सुधरवले, विचारांना सुधरवले. त्यांच्या विचारानं अनेक कुटुंब आम्ही शेती विषयामध्ये तरबेज झालो. ही खऱ्या अर्थानं आमच्याकडून देणगी असं मी आपल्या नातेवाईकांना समजतो. लोक देतात, राजकारणातून शुभेच्छा देतात, देणगी देतात. आमची ही देणगी पारंपरिक पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांपुढं शेती विषयातून मांडली, आणि प्रत्येक शेतकरी हा आमच्या मार्गदर्शकांनी स्वावलंबी झाला, याचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी थोडंसं बोलावं लागतं. तरी पण आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात. आमच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी शोभा दिली. खर्डे पटलांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन चांगला कार्यक्रम घडून आणण्याचा जो प्रयत्न केला, नातेवाईक सर्व या ठिकाणी हजर राहून त्या चिकूताईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वच जण आलो. चिकूताईचा स्वभाव अतिशय गोड, त्या नावाप्रमाणे तिचा स्वभाव आहे. ती चिकू आहे ना, तिची चिकू इतकीच गोड आहे, आणि ती डॉक्टर झालेली. ती जिथं जाईल तिथं त्या घराचं कल्याणच होणार, अशी मी तिला शुभेच्छा देते. तिचे विचार वगैरे हे जर पाहिले तर सर्वसाधारण उच्च प्रतीचे विचार आहेत. तिच्याकडे भेदभाव नाही, काय नाही, सर्व माया तिच्या हृदयात भरलेली आहे. अशी चिकू आमची आज या ठिकाणी तिचा हा सोहळा विठूभाऊ खर्डे यांनी पार पाडला. त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपले 2 शब्द सर्वांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये, अशी मी आपल्याला सर्वांच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजोबांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, आणि आजी आणि आजोबा दोघांचाही आशीर्वाद या ठिकाणी या सर्वच परिवाराच्या वरती, म्हणजे कडू पाटील परिवार असेल किंवा मग आपला खर्डे पाटील परिवार असेल, या परिवारावरती असणारच आहे. आणि यानंतर या ठिकाणी मी मंचावरील सर्वांनाच विनंती करतो, आपण सगळ्यांनी या ठिकाणी समोरच्या बाजूस बस. मामा भारी गाव भर त्याची कहाणी जारी. मामा
मामाच्या खांद्यावर बसून बघते तिचं लहानस हसू गाव सजवते मामा ग मामा ग गावात धावतो भाची ग भाची ग हसतच गावतो ढोलकीचा ठेका नाचतोय सारा चिकू मामा आणि चिकूचा जल्लोष सारा मामाच्या हातात भाचीचा हात त्याचा नात एकदम खास चंद्र ताऱ्यांचं गाणं गाऊन गाव सजलं आनंद पसरून मामा ग मामा ग गावात धावतो भाची ग भाची ग हसतच गावतो ढोलकीचा ठेका नाचतोय सारा चिकू मामा आणि चिकूचा जल्लोष सारा माझा मामा खूप भारी माझ्या हसण्यात त्याची चारी वारी गावात फिरतो तो गडगडाताने माझ्या लहानपणाच्या आठवणींनी भरले घराणे मामा रे मामा तुला माहित आहे का चिकू तुझी भाची हसते आनंदाचा वारा मामा रे मामा तुला माहित आहे का तुझ्या गोष्टींनी भरला माझा सारा सारा पाटील घराचा तो आधार त्याच्या शब्दांना आहे फार भार कधी गडगडाट कधी शांत हास्य माझ्या मामाच आहे खास व्यक्तित्व चिकू म्हणते मामा आहे खास त्याच्या संगतीत सगळं होत सुवास मामा रे मामा तुला माहित आहे का चिकू तुझी भाची हसते आनंदाचा वारा मामा रे मामा तुला माहित आहे का तुझ्या गोष्टींनी भरला माझा सारा सारा खरडे मामा गावाचा राजा चिकूच्या हसण्यात आहे त्याचा साजरा सुखद आठवणी गोड हळूवार तुझ्याशिवाय मामा जीवन पूर्ण पार बसून घ्या. दुसरे मानपानासाठी येणार आहेत ना तोपर्यंत तुम्ही बसून घ्या बसा बसा विनंती सगळे खाली बसा फक्त फॉलो करा मला बसा बसा नाही सगळेच म्हणल्यानंतर सगळेच बसा बरं ना म्हणजे सर अर्धा तास जागी उठणार नाही हो करा खाल्लं बसून घ्या भैया बसा इथं या ओके बरं इथं लग्न झालेले कोण कोण आहेत जरा हात वरी करा बरं 2 हात वरी करा ज्यांचं लग्न झालंय ना त्यांनी 2 हात वरी करा सर का तुम्हाला 2दा लग्न करायचे का तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तुमचं झालंय आणि 1-2 मुलं असतील तुम्हाला तरी हात तुम्ही वरी करत नाहीत
जर बायको जर कधी रागात असेल तर तिला तिचा राग शांत करण्यासाठी तुम्ही काय करता? लग्न झाल्यानंतर बायको सोबत जर कधी भांडण झालं तर बायकोचा राग शांत करण्यासाठी तुम्ही काय करता? भांडण कधी तर होत असेल असं चुकून भांडण होतच. बाबा बाबा संत आहेत का? कुठे आहेत? कुठे आहेत? खरं खरं सांगायचा, कधी भांडणं होत नाहीत का? एकदा तर कधी जर चिडले असेल आता रागात आहे तर त्यांचा राग शांत करण्यासाठी तुम्ही काय करता? काहीतरी करत असाल ना? शांत बसून घेतो. हे शांत बसतात? अरे बापरे. बरं इकडे सर तुम्ही काय करता जर कधी बायको रागात आली तर तिचा राग शांत करण्यासाठी? तेच उत्तर आहे. सेम सेम नाही. मला हे बघा, आता त्यांच्या घरात जे भांडणाचं कारण आहे ते तुमच्या घरात असू शकतं का? प्रत्येकाचं रिझन वेगळं असेल ना. तुमचा स्वभाव त्यांचा स्वभाव. सर तर तुम्ही काय करता राग शांत करण्यासाठी जर पत्नी रागात आल्या तर? डोक्यावर बर्फ ठेवायचं. म्हणजे फ्रीज मधून काढून ठेवता की असं? ओके ठीक आहे. सर तुम्ही काय करता बायको जर कधी रागात आली तर त्यांचा राग शांत करण्यासाठी काय करता? सर काय करता सांगा मला. हा नाही नाही असंही सांगितलं तर चालेल. घराबाहेर जातो. घराबाहेर जाता. ओके एकटेच जाता ना? ओके तुम्ही काय करता सर बायको जर किती रागात आली तर त्यांचा राग शांत करण्यासाठी? मी पण बाहेरच निघून जातो लगेच. म्हणजे तुम्ही दोघांनी एकच गोष्ट ठरवली का? ओके तुम्ही काय करता सर जर कधी काकू जर रागात आल्या तर काकूंचा राग शांत करण्यासाठी तुम्ही असं काय करता विशेष की त्या असं एकदम शांत होतात, थंड बसतात? चालूच राहतं भांडण, थांबत नाही लवकर. म्हणजे डायरेक्ट विशेष. अरे बापरे खतरनाक आहेत मग हे दोघं. ओके तुम्ही काय करता? ओके हा इकडे सर दुसरं काहीतरी करत असाल ना विशेष असं त्यांच्यासाठी काहीतरी? शांत राहतो. काही नाही. हा तुम्ही काय करता काका? मला हे सगळ्यात शांत वाटतात हे चष्मेवाले काका. करण्यासाठी काय करतात? ह्यांच्यासारखं सांगू नका एकच. ते जेवढे रागावतात त्याच्यापेक्षा दुप्पटनी रागवतो. अरे बापरे म्हणजे तुमचा राग बघून त्या थंड. अरे बापरे तुम्ही काय करता सर? आबाला धरतो 2-3. अहो त्यांचा राग तुम्हाला शांत करायचं, तुम्हीच गप्प बसल्यावर कसं? रुसवा त्यांचा रुसवा तुम्हाला काढायचा, तुम्ही काय करता त्यासाठी? तेच उत्तर आहे आमच्या चुलत्यांनी जे दिलं की मी म्हणजे तुमच्या पूर्ण कंपनीचे सरदार हे आहेत का? ओके सरदारजी तुम्ही काय करता? माझं भांडणच होत नाही. बरं असं कधी त्या रुसल्या तर त्यांचा रुसवा काढण्यासाठी तुम्ही काय करता? कधी असं थोडंसं रुसल्या तर? तिला रुसूनच देत नाही मी. ओके आता त्या बाजूला जावं लागेल मला, म्हणजे खरं खरं बाहेर निघतंय. त्या बघायलात का तुमच्याकडे? अरे बापरे एवढं घाबरता? काय दहशत आहे. त्यामुळे हे म्हणाले तिकडून बघायलात माझ्याकडे नको बाबा म्हणे. हा तुम्ही काय करता कधी जर ते असं? मेवणे कोण आपले? जितेंद्र सर? नाही जितेंद्र सर तर आहेतच. तुम्ही काय करता म्हणजे राग शांत करण्यासाठी त्यांचा काहीतरी असं विशेष? भांडणच होत नाही. भांडण होत नाही. मला वाटेल मी अशा जागी चंद्रावर वगैरे आला वाटायला असं, म्हणजे कोणाचेच भांडणं होत नाहीत म्हणल्यानंतर अवघडच आहे. तुम्ही काय? कशामुळे भांडण झालं त्याचं आपले जे शांत अहो असं काय करता की त्यांचा राग शांत होईल? काय तिची जी गरज असेल ती पूर्ण करणे. गरज म्हणजे काय करता? काय गरज आहे ती त्याच्यावर राहील ना. ओके म्हणजे काय वस्तू घेऊन देता का? हा वस्तू रोजच रागात कोण आहे? अरे बापरे माय गॉड. तुम्ही काय करता मॅम? तुम्ही काय करता? इकडे हा दुर्लक्ष डायरेक्ट इग्नोर. मॅम तुम्ही काय करता? आता समजा तुम्ही त्यांना म्हणजे काहीतरी आश्वासन दिले पण ते पूर्ण झालं नाही आणि आता ते चिडले किंवा एखादं काम सांगितलं होतं तुम्ही केलाच नाही, ते रागात आहेत, तर त्यांचा राग शांत करण्यासाठी तुम्ही काय करता मॅम? रागच येत नाही. अरे बापरे ठरवून आलात का सगळे आज? हां तुम्ही काय करता मॅम?
आवडतं करायचं खायला मग राग जातो. हा म्हणजे या एवढ्या हुशार आहेत ना, त्या रागात जर ते बडबड करत असतील तर चांगलं काहीतरी खायला करतात, त्यांच्या तोंडामध्ये असा एक घास घालतात, तोंड बंद होते ऑटोमॅटिक. तुम्ही काय करता मॅम जर कधी ते रागात असले तर त्यांचा राग शांत करण्यासाठी? मी गप्पा बसून घेते. म्हणजे काय बोलायचं ती बोलत राहा. राग रोजच असतो पण नॉनव्हेज केल्यानंतर थोडा कमी होतो. हो नॉनव्हेज केल्यानंतर कमी होतो. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. खूप छान उत्तरं तुम्ही सगळ्यांनी दिलेत. हे बघा माझं असं मत आहे, थंडी वाजवली मला माहिती आहे, तुमच्यापेक्षा जास्त मला वाजत आहे कारण मी फिरायले. पण थोडं संगीत खुर्ची. संगीत खुर्ची. ओके, संगीत खुर्चीमध्ये काय करतात? म्युझिक प्ले करणार, मग आम्ही पळायचं, मग थांबून की बसून ज्याला चेअर मिळणार नाही तो आउट. हा म्हणजे म्युझिक प्ले झाल्यानंतर पळायचं आणि पुन्हा नंतर म्युझिक बंद झाल्यानंतर तुम्हाला थांबायचं. हा जो गेम आहे ना हा संगीत खुर्ची नाहीये. ओके, काय होईल माहिती आहे का, म्युझिक प्ले होईल. म्युझिक प्ले झालेल्या लोकांमधून आणायची आहे आणि मग तुम्हाला खुर्चीवरती बसायचे. ज्याला वस्तू मिळाली तो सेफ असेल, ज्याला मिळणार नाही तो आउट असेल. ओके रेडी? चला उभा टाका भैया, ब्राझील लाव. चलो रेडी, 1 2 3 स्टार्ट. म्युझिक असं पहा. चला इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. सर टाळ्या टाळ्या. रुमाल 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 रुमाल. रुमाल 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 नाही मानला तुम्ही रुमाल. काय झालं मग? आता तुम्ही बागेत फिरायल्यासारखं फिरायल्यावर कसं मिळेल? पट्ट दिशा पकडावं लागेल की पटकन काढून दिला नाही. ओके मग इथून घ्यायचा ना. बरं बसा आता असं पलीकडून जा. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. सर जर अलीकडे या ना सगळी इथं. बघू भेटली का घडी? जेंट्सची पाहिजे. तुमचं दाखवा. ही कोणा जेंट्सची आहे का? तुमची आहे का? हा ओके दाखवा मॅम. मॅम दाखवा. ओके हां परत द्या परत द्या. व्हेरी नाईस. तुम्हाला नाही भेटली घडीच भेटली नाही का तुम्हाला? का नाही भेटली? कोणी दिसलं नाही मला पटकन. मग कोणी दिसलं नाही. ते बघा त्यांच्या हातात. ते बघा ते बघा हे सर थांबलेले. बाबा काय लिपस्टिक. लिपस्टिक लिपस्टिक लवकर मॅम. एक कमी आहे फक्त. फास्ट आणा ना कुठून तरी. दाखवा मला लिपस्टिक. हा गंध आहे का तो? बापरे. हा ठीक आहे ठीक आहे परत द्या. हे काय आहे? ट्यूब. लिपस्टिक पाहिजे मला. लिपस्टिक. आरती खर्डे. तुमचं काय? पूजा. बरं आरती ताई. बरं पूजा ताई जिंकतील असं कोणाला वाटतं त्यांनी हात वरी करा. तुम्ही कसं दोघींसाठी हात वरी करायला? ओके चला आता दोघींमध्ये कोण जिंकतो? नोट. बघू यांच्यासाठीच हात वरी चालते का पहिल्यांदा? नाही ना. सगळ्यात कमी हात यांच्यासाठी होते ना वरी. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. यानंतर या ठिकाणी मी विनंती करतोय
जितेंद्र सरांच्या सुविद्य पत्नी आपण या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी मावशी आणि काका यांचा एक छान या अलीकडे या न्यूज चॅनलवरती तुम्हाला कोणता प्राणी आवडतो सगळ्यात जास्त? घोडा. बर तुम्हाला मोर. ओके बर मी तुम्हाला दोन प्राणी देतो. एक म्हणजे वाघ कारण तुम्ही वाघासारखे त्याच्यामुळे तुम्हाला वाघ. तुम्हाला देतो मांजर. काय देतो? मांजर. ओके असं एकमेकाच्या समोर थांबा. आता तुम्ही जे आहेत ना ते तुम्ही आता वाघ आहेत. काय? वाघ आहेत. आता वाघ खूप रागात आला. काय आलाय? रागात आला. आणि वाघ रागात आलाय पण मांजर पण कशी आहे माहितीये का एकदम अशी रागात आहे. ओके आता तुमच्या दोघांचं होणार आहे भांडण. ओके तुम्ही काढायचं वाघाचा आवाज तुम्ही काढायचं मांजराचा आवाज. ओके पण ते रागातच पाहिजे. पण ते रागातच पाहिजे. ओके जे सगळ्यात चांगलं भांडतील ते विनर. ओके सरी तुमच्याकडे माहिती हा तुमच्याकडे ऍक्शन तुम्ही करू शकता. माईक जवळ 1 2 3 स्टार्ट. आता जे सर्वात जास्त परफॉर्मन्स करतील ते विनर असणार आहे. चला बसून घ्या. राग दिसला पाहिजे हसायचं नाही. हा जवळ या सर जवळ या अजून जवळ अहो वाघ रागात आहे रागात आहे. वाघ लय गार पडला वाघ. वाघ घाबरला बिचारा. चला यानंतर अंगावर जायचं नाही डायरेक्ट झडप नाही फक्त आवाज आवाज हा बघा आणखी जे जास्त वेळ करणार ते विनर आहेत. आता कोण राहील? एक्सप्रेशन दे. हा घाबरून निघाले सर. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके 500 रुपये. चला बसून घ्या सर. हा सर तुम्ही बघा या जोडीसाठी अरे सगळेच का? ओके खाली बसा. हा या जोडीसाठी आता शेवटच्या जोडीसाठी गिफ्ट घेऊन आपण या ठिकाणी मंचावरती यायचं. बरं आता यानंतर मी हिमानी आणि संदीपराव सर आणि दीपाली आणि कुणालजी करपे या नाव घेतले त्यांनी थोडं लवकर या.
आणखी कोणती जोडी राहिली मला सांगा. हा जेवण करायला ते येतील, तोपर्यंत येतील. एकदम मोठा फुगवायचा बरं का सर. मोठा म्हणजे काय म्हणतात ते गाठ फुगवा. आणखी आणखी फुगवा. थोडा अजून, जास्त नाही, थोडासा बास. गाठ मारा सर, तुमचा फुगलाय. आणखी थोडा सर. सर फुगवा. आणखी फुगवा, आणखी फुगवा, आणखी. ओके. हा भोजन करत करत सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता बरं का पुरुष मंडळी. त्यामुळे इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बास. आता गाठ मारा त्याला. मारली. हा आता एकमेकांकडे बघा. एकमेकांकडे बघा ना. हा डोळ्यात बघा एकमेकांच्या. डोळ्यात बघा. ओके. आता तुम्हाला काय करायचंय माहितीये का. आता तुम्हाला हा जो फुगा आहे ना, हा फुगा दोघांच्या कपाळामध्ये ठेवायचा आहे आणि असं जवळ यायचं. ओके. आताच नाही, मी सांगतो ऐका फक्त. तो जवळ यायचं. जरा माझ्याकडे लक्ष द्या. थांबा मी सांगतो थोडं. हा लावलाच सर. गोल फिरायचं बरं का. आणि हात जो लावेल तो आउट असेल. मॅम अलीकडे या. हा एकमेकांना सर अलीकडे या, अलीकडे या, अलीकडे या. आणि हात वरी पाहिजेत ना दोघांचे पण मला. हा सर हात वरी दोघांचे. बलून पडल्यानंतर आउट आहे. हात लावायचं नाही बलूनला. सर हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हा व्हेरी गुड. सर तुम्ही करा ना डान्स. डान्स करा. गोल फिरा सर. हात लावायचं नाही. हात लावायचं नाही का. चला बसून घ्या, बसून. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. या भाऊ साहेबची शेळके आणि कल्पनाताई शेळके त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी पहिल्यांदा केला. पहिल्यांदा. बाकी असं लग्नात वगैरे असं कधी सोबत नाही पहिल्यांदा. आयुष्यात पहिल्यांदाच केला. वा सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदा त्यांनी डान्स केलाय आज. संधी मिळाली. जितू पाटलामुळे, जितू पाटील खेळल्यामुळे संधी. नाही चांगलं खेळले ते. यानंतर मंचावरती आमंत्रित करणार आहे रवी बापू आणि वंदनाताई. ओके. असं समजा हातात म्हणजे दोन्ही हातात धरा, निवांत धरा, पकडा त्याला. असं तुमच्याकडे धरा, असं तुमच्याकडे. ओके असं धरा. हा आता लहान बाळासारखं तर तुम्हाला लहान बाळाला तुम्ही काय काय करू शकता. लहान बाळाला म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला हे लहान बाळ असं समजा तुमच्या मनात जे येते ते तुम्ही करा. लहान बाळ समजून. ओके. मग तुम्हाला समजा ते रडत आहे तर तुम्हाला जरा शांत करायचं असेल, ते हसत आहे त्याला काय करायचं, त्याला काही बोलायचं असेल तर बोला. जे तुम्हाला करायचं ते करा. हे लहान बाळ असं समजा. ओके रेडी. मी माईक देतो तुमच्या. ओके बोलायचंय का तुम्हाला आता हे बाळ आहे काय तुम्हाला वाटतंय ते करा. त्या असं तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही आता बाकीचे बसलेले इमॅजिन करा तुम्ही काय काय करू शकता. सर चला. अरे बाळा काय झालं झोप आता दिवस उगवलाय. नाही झोपलाय आता. चला बसा. तुम्ही आता ह्या बाळासोबत काय काय केले लक्षात ठेवायचं फक्त. चला या. अरे शला
सर असं नाक दाबायचे लक्षात ठेवा. सर लक्षात ठेवा तुम्ही काय काय केलं. मी विचारणार आहे तुमच्या पत्नींना विचारणार आहे. पत्नीने पण लक्षात ठेवा आणि पुरुषांनी पण लक्षात ठेवा. चला सर या जरा क्रिएटिव्हिटी दाखवा मला. 30-40 सेकंद असेल लगेच बसू नका. हा 20-25 वर्ष झाले थोडं झोप बाबा झोप. अरे झोप काय असंच करून झोपले थोडं. बस बस एवढं. बस. ओके हा अजून काहीतरी करा ना थोडस. काय करायचं ते करा. तुम्हाला काही इमॅजिन करा काही बाळायचं. ए कांचन आहे कोण रोड राहिला नाही काय झालं ना काय केलं मारला काय याला तुम्ही बर 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 हो तिचं तशीच ती नको टेन्शन घेऊ. झोप 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 झोप. ओके बरं ठीक आहे बसा सर या. सर या खरडे सर म्हणत असतील काय ताप आहे माया. हा चला ओके हा चला. सगळ्यांचं झालं आता माझं काय आहे काय करू. ते आता बाळ असं समजा तुम्हाला जे वाटतं ते करा. हा हा बसून करा कसंही करा. सगळ्यांना विनंती आहे थांबा 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 थांबा. सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जे जे केलंय ते लक्षात ठेवा. हा आता काय आईने नाही समजलं करतो बापाची सेवा. ओके आता या वापस. ओके आता गेमला खरी सुरुवात होणार आहे. ओके सगळ्यात पहिलं कोण आलं तर सर या पुढे. दोघं जण या इथे या सेंटर मध्ये. आता जे तुम्ही त्या टेडी बेअर सोबत केले ते बायको सोबत करायचं. ओके हा चला माईक धरतो. आता बाळ जिथं बाळ म्हणतो आता तुम्ही जे सगळं केलं ते आठवा. झोपाता ते काय लगेच म्हणायचं उशीर आहे का झोपतीच लगेच झोपायच्या तिथं नंबर आहे बरं. जसं तुम्ही हात लावत होतो काय ते सगळंच करायचं. हा झोप झोप बायको असं मला लागेल ना आता. झोप बायको बर झोपली बस तेवढं केलं. बरं चला बसा. लक्ष ठेवा एवढं नव्हतं केलं. हा सर चला. उचलून वरी कसं फेकणार आहे. जोश मध्ये असं फेकायला ते वरी. सर या मॅम या आता ऍक्शन करा. आता फेकले या मॅडम चला. ओके हा तुम्ही जे बोलला होता ते पण बोलायचं समोर. असं तिकडे तोंड करा असं त्यांच्या समोर. इकडे इकडे त्यांच्याकडे बघा. चला ओके चला 1 2 3. जो सगळ्यात चांगलं करेल तो विनर. नाही नाही तुम्ही जे म्हणला होता ते. हा चला जे काही केलं ते सगळं करायचं. ऍक्शन करा फक्त फेकू नका करायचं. अरे वा ह्यांनी लक्षात ठेवले. हा नाक दाबायचं मगाचं ते विसरले नाही का. या सर प्लीज इकडे या. असं बघा इथं समोर थांबा. या मॅडम इकडे. हा आता काय केलं होतं म्हणून विचारायचं आता. हा जे वाटतं ते करा आता. हा झोप झोप झोप. अरे झोप ना. बस एवढंच केलं. हा ना मारा किती तुमचा आवाज दिला मोठा. हा अजून कोण राहिले आता इकडे इकडे झाला. हा या सर या. काय केलं लागतो ते झालं ना तेवढंच होतं. शौरू कोणी मारलेला काय केलं. झोप 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 झोप. सौऱ्या काय केलं रे असं की भाऊ झोप झोप झोप. ओके बसून घ्या. आता मला या सर आता इथं बसा सर. आता खाली बसा. नाही इकडे तोंड करून बसा. नाही असं असं. हा इकडे इकडे माझ्याकडे तोंड करा. सगळं केलं तो ते सगळं करायचं. इथं बसा असं मांडीवर या मांडीवर इथं बसा. आम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे. नाही बसा खाली बसा. खाली बसा. खाली इथं नाही खाली बसा. बसा.
अरे बापरे. दूधू रे बाळा दूधू रे बाबा बरं, या सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा, मजा आली असेल तर. ओके, आता विनर 1 2 3. हा, या जोडीसाठी 5 6 7 8 9 10 11. जेवत हात वरी करायला आउट झाले. हा, यांच्यासाठी पण आता आयोजकच ते आहेत, त्यांना मग आपण काय करूया. हा, 12 वाले. चला, 12 ज्यांना मिळाले गुण त्यांना. किरण भाऊ समोर किरण डबल द्या करता मान भेटलाय. तो आता काय करायचं, ऐका आता मी सांगतो ना काय करायचं. थोडं मागे नाही, आता जे एवढे आहेत ते बघू द्या मला. कडूपाटील परिवारातले मॅडम तिथे ज्या बसल्यात तुम्ही कडूपाटील परिवारातलेत ना मॅडम. चला इकडे. काय आलं सर, काय आलं तर ते गाणं वाजल्या ती वस्तू तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला ती वस्तू उचलायची आहे. ताई त्यांना इकडे घ्या, पडेल तो पलीकडे. लहान मुलं महत्वाचे आहे. जी टीम वस्तू उचलणार आहे, जोपर्यंत गाणं संपत नाही तोपर्यंत टीमनं डान्स उचलली आणि ह्या तिघी डान्स करतात, पण मागलचं कोणीच डान्स करत नाही तर तुमचे गुण मायनस. उदाहरण सांगायला म्हणजे सगळ्यांनीच डान्स करायचं, मी सगळ्यांवर लक्ष ठेवणार आहे. जर एक जण जरी मला डान्स करताना जर नाही दिसला, त्यांची टीम वस्तू उचलून सुद्धा गुण मायनस असणार आहे. चला, त्यांना घ्या इकडे, बसलेल्या सगळ्यांना घ्या. कडू पाटील परिवारात मॅम चला. हो का असं करा. या भैया मॉनिटरचा वाजव. 1 2 रेडी. कोण गेले बघा तिकडे पाठीमागे. खड सर अलीकडे या, तिकडे पाठीमागे थांबले. चला 1. आणि ऐका, टेबलला जो धक्का लावेल, टेबलला धक्का लावल्यावर सुद्धा टीमला तर त्यांचे सुद्धा गुण मायनस. 2 वस्तू एकदाच उचलायच्या नाहीत, फक्त एकच वस्तू उचलायची आहे. चला 1 2 3 स्टार्ट. मॉनिटरचा आवाज वाढवा. डबल वस्तू उचलल्यानंतर गुण मायनस. हा मॅम पुढे या सगळे. 1 2 3 स्टार्ट. One, two, three, start. Dance. भैया तुला आवडली होती ती. सर चुनरीचा डान्स करा ना. आणि बिलकुल नाही. हे रूल
नुकसान झाले जास्त ऐकलं का तुम्ही? काय लिंबू? जोर थांबा. చిక్కుబచి ఖరదే మామాకి చివుద పాప నాని పోలీసా మంచి भरभरत्या खुशबू सुगंधांची अरे आले आमचे जेवणाच्या संग उर्फ चिक्या माझा उर्फ माझा दिद्या माझी खूप लाडकी कन्या मला 15 दिवसामध्ये सोडून जाणार आहे. जितू पाटील व सर्व खडे फॅमिलीचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे. इच्छा नसताना सुद्धा जितू पाटील मी म्हटलो होतो कार्यक्रम छोटा करा. त्यांनी मला सांगितलं दाजी तुम्ही मध्ये पडायचं नाही, माझ्या पद्धतीने मी कार्यक्रम करणार आहे. जितू पाटील अपेक्षा नसताना सुद्धा खूप सुंदर असा कार्यक्रम तुम्ही केला, त्याबद्दल सर्व खाटे परिवाराचे मी माझ्या कडू पाटील कुटुंबियांचे होते आभार मानतो, धन्यवाद मानतो व सगळ्यांनी जेवण करून गोड करावं अशी विनंती करतो व थांबतो. कधी केळवणाचा कार्यक्रम इतका सुंदर आणि छान मी पाहिलेला नाही आणि झालेलाही नाही. अतिशय छान पद्धतीने माझे बंधू जितेंद्र खर्डे व सर्वांनी खूप सुंदर प्रोग्राम केला. म्हणजे केळवणाचा कार्यक्रम असा असू शकतो असं मला वाटलंच नव्हतं. अतिशय छान पद्धतीने जे नियोजन केलं त्यामुळं माझ्या सर्व बंधूंचे मी मनापासून आभार मानते व छान कार्यक्रमाबद्दल त्यांचं कडू पाटील परिवाराचंही अभिनंदन करते. आता हा खूप आनंद उत्सव आहे. दाजी प्रत्येक मुलीला सासरी जायचं असतं, आपण ते स्वीकारायचं असतं, तेव्हा खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. मी एक स्लोगन तयार केलं इथे बसल्या बसल्या, गुलाबी थंडीत प्रियजनांची संगत, गुलाबी थंडीत प्रियजनांची संगत, सुशील सूर्यवंशीच्या अँकरिंगने आणली कार्यक्रमाला रंगत, सुशील सूर्यवंशीच्या अँकरिंगने आणली कार्यक्रमाला रंगत, जितू दादाने केला केळवणाचा थाट, जितू दादाने केला केळवणाचा थाट, व्हेज बरोबर नॉन व्हेज असावं मित्रांनी घातला घाट, व्हेज बरोबर नॉन व्हेज असावं मित्रांनी घातला घाट. कार्यक्रम झाला अप्रतिम छान, सर्वांना दिला आदर आणि मान सन्मान. कार्यक्रम झाला अप्रतिम छान, सर्वांना दिला आदर आणि मान आणि सन्मान. भाऊ माझे खूप हौशी आणि दिलदार, भाऊ माझे खूप हौशी आणि दिलदार, त्यांच्यामुळे झाला हा कार्यक्रम बहारदार बहारदार बहारदार. धन्यवाद. एक ग्रुप फोटो घेऊया फक्त. धन्यवाद. ग्रुप फोटो घ्या सर. फोटो बाकी फोटो समोर. मत्ती में
मत रोल है, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल रे, मत्ती में मत रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। एक बुलबुला पानी का, मत कर जोर जवानी का, एक बुलबुला पानी का, मत कर जोर जवानी का। संभल संभल कर चलना रे भैया, पता नहीं जिंदगानी का। मिठी वाणी बोल रे, हिल मिल के तो डोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल रे, मत्ती में मत रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मतलब का एक संसार है, इसका नहीं कोई पारावार है। मतलब का एक संसार है, इसका नहीं कोई पारावार है। सोच समझ कर चलना रे भैया, फूल नहीं अंगारा है। अब तो अखिया खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल रे, मत्ती में मत रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। तो सत्संग एक तो दोन कडे, तो सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर। तो सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर। सांझ सवेरे बैठ कर, बंदा प्रभु का ध्यान लगाया कर। ना कुछ लगता मोल रे, ये वस्तु है अनमोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल रे, मत्ती में मत रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। श्री गुरु त्रिकाल है, ज्ञान का भंडार है, जो कोई उसके शरण में आए होगा बेड़ा पार है। ज्ञान की उड़िया खोल रे, राधे राधे बोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। मनुष्य जन्म अनमोल रे, मट्टी में मत रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। चिकुबाची खरदे मामाची, सुखाच्या वसा जेवणाच्या रंगांची। चिकुबाची खरदे मामाची, ती गोष्टी आणि जीवाला खंडांची। वाट बघत होती अंगानी गावाची, चुलीवर उभा होता भात दलांची। मामातीची सवाली जीवाच्या रंगाची, जेवण हया घरी मध्ये देतो त्याला म्हण तू साईडला ये ना मला आता काय तो पण
साडे माडे 3 साऊंड वाजलेला रेडी हा चल खाली आवाज म्युझिक बंद कर नाही खाली शेवटचे राहिले तुम्हीच विनर खालून जावा शेवटचे खालून जावा मॅडम खालून जोरदार आहे मॅडम साठी विनर 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 मॅडम साठी मॅडम कसं काय मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या मॅडम खाली खालून चला खालून व्हेरी नाईस हा आता असं करतो हा चला आता शेवटचे या लवकर घ्या 1 2 3 स्टार्ट व्हेरी नाईस मॅम चला मॅडम साठी एकदा खालून मॅम बघायला लागते खालून मॅम फास्ट लास्ट बस 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 मॅम धाम टाका लास्ट मग धाम टाका ना एकदा जोरदार टाळ्या वाजवा मॅडम साठी दोन्ही बाबी सुरू करा ना चला पुढे चला लास्ट करून जावा सर मध्ये चला पूछ क्या दिल में मेरे सुबह हो शाम है जरा पूछ क्या दिल में मेरे सुबह हो शाम है बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम हर जगह अब दिखे तू अपने दिल का भी काम तमाम है बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम जरा पूछ क्या दिल में मेरे सब हो शाम है बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम हर जगह अब दिखे तू अपने दिल का भी काम तमाम है बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम क्या बताऊं क्या है जादू तेरी सारी बातों में सोचती रहती हूँ अक्सर तुझको तन्हा रातों में नींदों में तू ख्वाबों में तू सांसों में तू बसती है यादों में तू लम्हों में तू आँखों में तू हंसती है हर जगह अब दिखे तू अपने दिल का भी काम तमाम है बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम बस तेरी धूम धाम है बस तेरी धूम
तुझे एक पल ना फुर्सत हो, यही दुआ मांगू सदा, तू ना कभी अब रुखसत हो। हर जगह अब दिखे तू, अपने दिल का भी काम तमाम है, बस तेरी धूम है, बस तेरी धूम, बस तेरी धूम धाम है, बस तेरी धूम। जरा पूछ क्या दे